ते आहे फॉर मेगा प्रोजेक्ट्स अँड फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. प्राजक्ताजी, मी आपल्याकडे येते. मला वाटतं ही दोघंही तुम्हाला सांगतील की एखादा बिझनेस करणं हा फुल टाईम जॉब असतो, पण तुमचं अभिनेत्री म्हणून सुद्धा करिअर जोरात सुरू आहे आणि तुम्ही त्यात हा बिझनेस सुरू केलाय, तर हे कसं शक्य होणार? अतिशय महाराष्ट्राची नाळ जोडलेला असा हा ब्रँड आहे, त्यामुळे जेवढा आपला मराठी दागिने आणि अलंकार जे काळाच्या पडद्याआड गेलेत त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठीच या ब्रँडची स्थापना झालेली आहे. कारण दागिने जे आहेत मराठी दागिने आणि तेही 100 वर्ष आणि त्याहून जुने असेच दागिने आपण आपल्या ब्रँडमध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. त्यामुळे लोप पावत चाललेले दागिने ज्याची नावही आता लोकांना माहिती नाही किंवा वापरातही नाहीत, असेच दागिने आपण मराठी दागिने आपण या ब्रँडमध्ये सहभागी केलेले आहेत. त्यामुळे येस, पुढे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की 2-3 गोष्टी कारणीभूत ठरल्या ब्रँड सुरू करण्यासाठी. आणि ऑलरेडी एक चालू असताना अभिनेत्री म्हणून अँकर म्हणून प्रवास चालू असताना, ते म्हणजे मला असं वाटतं की एकतर मला असं वाटलं की या क्षेत्रात मी आहे हाच मुळात फॅक्टर. कारण ॲक्टरचं आयुष्य हे इतकं परावलंबी आहे, इतकी फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे आणि वाचनामुळे सुद्धा मला हे सतत किंवा इतर गोष्टींबाबत सजग असल्यामुळे की उतरत्या काळामध्ये कलाकारांची अवस्था, त्यांनी फायनान्शियल जे काही मॅनेजमेंट केली नाही, सेव्हिंग्स केल्या नाहीत, मग मध्ये करोना येऊन गेला, सगळी म्हणजे मेडिसिन आधी सुरू झालं, मग हळूहळू सगळ्या खाद्यपदार्थ बंद होऊच शकत नाही, पण कलाकार तो सगळ्यात शेवटचा फॅक्टर आहे. एंटरटेनमेंट सुरू व्हायला सगळ्यात उशीर झाला आणि हेच फॅक्टर्स मला ट्रिगर होत गेले की काहीतरी करायला पाहिजे, ह्याच्यावर जगणं अवघड आहे. आणि ॲट द सेम टाइम वाचनामुळे माझ्या हे वाचनात आलं होतं की वॉरन बफेटचं एक खूप चांगलं कोट आहे की नेवर डिपेंड ऑन सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट टू स्टार्ट ऑर क्रिएट सेकंड सोर्स. तर हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की आपल्याला सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे हे. ऍब्सोल्युटली. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन, एक कलाकार म्हणून मला हे जास्त जाणवत गेलं आणि स्त्री म्हणून आणखी जास्त ट्रिगर होत गेलं. कारण काय ना, जो तुम्हाला खायला घालतो, जो तुमचा पोशिंदा असतो, तो तुमचं आयुष्य डिक्टेट करतो. मग मला असं वाटलं की आपल्याला जर एक स्वतंत्र व्यक्ती आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून पण जगायचं आणि स्त्री म्हणून पण जगायचं, तर फायनान्शियल इंडिपेंडन्सी पाहिजेच पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून ऑल्सो मी माझ्या शालेय जीवनामध्ये इतक्या लवकर ऐतिहासिक पुस्तकांना हात घातला. म्हणजे बटाट्याची चाळ नंतर डिरेक्टली मी राजश्री वाचलं नासा इनामदारांचं. तर इतका म्हणजे छावा, संभाजी, मग पौराणिक पण बरंच मी वाचलं, भागवत पुराण, युगंधर, ह्या सगळ्या पौराणिक ऐतिहासिक गोष्टींमुळे ना मी इतकी मराठी झाली, इतकी खमकी की आता महाराष्ट्राची माझी नाळ इतकी घट्ट जोडली गेली की ते काहीतरी होतं की ज्या संस्कारांमधून, ज्या परिस्थितीतून आत्ता आपण या स्थितीमध्ये आहोत आणि किती रक्त गाळलं गेले आपल्यासाठी, आपण ह्या स्थितीत असण्यासाठी, तर इतिहासात मी खूप रमते आणि खूप रिलेट करते. त्याचा सुद्धा खूप परिणाम माझ्या मनावर आहे आणि ह्या सगळ्या डिसिजनवर आहे. मला असं वाटतं की एक निर्णय होण्यासाठी अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. तर हे 2-4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्यांनी मला इथंपर्यंत आणलं की एक तर बिझनेस असला पाहिजे, सेकंड इन्कम सोर्स असला पाहिजे बाई म्हणून, कलाकार म्हणून, आणि त्यात दागिने का तर ते माझ्या प्रोफेशनशी सुसंगत पण आहे आणि त्या पलीकडे जाऊन जे काळाच्या पडद्यात चाललेत ना ते तू आणले पाहिजे. जसं माझ्या भावाच्या लग्नामध्ये, चुलत भावाचं लग्न होतं आणि मला अगदी ऑथेंटिक मराठी दागिना हवा होता, पण मला तो कुठेच मिळाला नाही इमिटेशन फॉर्ममध्ये. कारण आपले सगळे मराठी दागिने हे हातावर घडवले जातात, तर कुठलेच मशीन मेड नाहीये. सो जे बनलं जातं ते फक्त सोन्यात बनलं जातं आणि आता सोन्यात दागिने आपण फक्त लॉकरमध्ये ठेवण्यासाठीच बनवतो बहुतांश, तर कोणी बनवतच नाहीये, तर कारागीरच मिळत नव्हते. सो इमिटेशनमध्ये बनवतच नाही आहेत लोक, तर कसं मिळणार? मग मला हे जाणवलं की ही गॅप आहे. अशी कुठली 100 वर्ष आधीची दागिने आहेत? आम्हालाही काही नावं सांगा, मला वाटतं लोकांना ऐकायला आवडतील, जी आज फारशी बघायला मिळत नाहीत. बघा, एक वज्रटीक नावाचा एक अलंकार आहे जो कोल्हापूरची महालक्ष्मी तिच्या गळ्यामध्ये आहे. त्यानंतर पुतळी हार,
जो तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये आहे. त्यानंतर एकदाणी, बोरमाळ हे तुम्हाला माहिती आहे, परंतु चंद्रहार एक आहे, चपलाहार आहे जो पण कुठे मिळत नाही. त्यानंतर मोहनमाळ, बकुळी हार, वज्रटीक सांगितलं, बेलपान टीक आहे, जोंधळे मणिगुंड आहे. हे सगळे दागिने लोकांना, काही लोकांना ऐकिवात माहिती आहेत. अष्टपैलू कंठी वगैरे किंवा आज्या बिज्या पणज्यांच्या गळ्यामध्ये होते, परंतु आता नाहीच आहेत. नमस्कार तोडे, शिंदेशाही तोडे, गजरी पैंजण किंवा खूप नथींचे प्रकार आहेत. मयूर नथ, मोती नथ, कोल्हापुरी नथ, मराठा नथ, एवढे प्रकार असतात. हेच मला देखील माहिती नव्हतं, एवढे वर्ष इंडस्ट्रीत काम करून देखील. तर या निमित्तानं ते समोर आलं. नक्कीच फार इंटरेस्टिंग उत्तर होतं खरं तर हे. आणि मला वाटतं किती कारणं असू शकतात एखाद्या व्यक्तीला उद्यमशील होण्यासाठी ते सुद्धा आज कळलं. इंद्रनीलजी, तुमची